होममेड क्रंची आलू स्टिक किंवा फ्रेंच फ्राईज बोलूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अशा बनवणार आहोत. तर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी परफेक्ट जमतील. आता फ्राईज बनवायच्या तर खूप पद्धती आहेत, त्यापैकी एक पद्धत आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये मी सर्वांचे खूप खूप स्वागत करते. 3 बटाटे घेतलेत मी. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त घेऊ शकता. सालं काढून घेतलेत. याच्या लांब लांब अशा स्टिक बनवून घ्यायचे आहेत. अगदीच पातळ न करता जाड अशाच थोड्या ठेवायच्या. तर या पद्धतीनेच मी कट केल्या. पाण्यात ठेवल्या होत्या, पाहू शकता. अशा खूप जास्त पातळ नाही अशा बनवायच्यात. तर लगेचच पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं. हे बुडतील इतपत पाणी होतं. पाण्याला थोडीशी उकळी आली होती. तर यामध्ये स्टिकचे बटाट्याचे आहेत ना ते घालायचे आहेत. थोडंसं लिंबू पिळायचं आणि थोडंसं मीठ चवीनुसार 1 पाव चमचा घातलं होतं. तर गॅस ही वाढवला आणि याला ना उकळी काढून घेऊ. खूप जास्त शिजवायचे नाही आहे ते, फक्त अर्धवट शिजवायचे आहेत. साधारण 1 उकळी आली, साधारण 4 ते 5 मिनटं उकळी आली म्हणजे लगेचच बाजूला काढून घ्यायचे. खूप महत्त्वाची टीप आहे. तर चाळण घेतली मी, खाली पातेलं ठेवलं होतं आणि चाळणीवर काढून घेऊ. चाळणीवर काढून घ्यायचेत आणि पसरून घेऊ. तर एक कपड्याने वगैरे इथं अजिबात पुसायची गरज नाही आहे. हे फक्त असे पसरवून ना गार करून घ्यायचे. साधारण 10 मिनटामध्ये छान असे गार होतात आणि लगेचच फ्राय करायला घेऊया. तर 10 मिनटं मी मस्त असे गार केले होते, पाहू शकता. तेलही एका बाजूला गरम करून घेतले. आता यामध्ये घालून घेऊया गार केलेले. ते कपड्याने वगैरे अजिबात पुसले नाही आहेत. फक्त चाळणीवर ठेवले होते पसरवून. 10 मिनटं गार झाले की लगेचच फ्राय करायला घेऊ. आता तेल या ठिकाणी चांगलं गरम केलं होतं. या गरम तेलामध्ये ना हे घालून घेऊ. तर आता हे आपल्याला 2दा फ्राय करावे लागतात. यासाठी म्हणून फक्त मिनिटभरच हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. 1 ते 1.5 मिनटं, त्यापेक्षा जास्त वेळ करायचे नाही आहेत. तर पाहू शकता 1 मिनिट झालं होतं. मी 1 मिनिटभर गरम तेलामध्ये तळून घेतलेत आणि बाजूला काढून घेतलेत. आता पुन्हा हे 10 मिनटं आपल्याला गार करून घ्यायचे. तर ही खूप महत्त्वाची टीप आहे. हे स्टिक आपल्याला 2दा फ्राय करावेच लागतात. आता गार केले होते मी पुन्हा 10 मिनटं आणि पुन्हा आता तेल गरम केलं आणि त्याच तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. फक्त ही रेसिपी आपल्याला बनवताना ना खूप महत्त्वाच्या 2-3 टिप्स अशा की आपण जेव्हा हे पहिल्यांदा शिजवतो ना तर अर्धवट शिजवायचे आणि गार करून घ्यायचे 10 मिनटं. त्याच्यानंतर गरम तेलामध्ये 1 मिनिटभरच तळून घ्यायचे. पुन्हा 10 मिनटं गार करून घ्यायचे आणि पुन्हा त्याच तेलामध्ये चांगले गरम करून घ्यायचे. आता यामध्ये घातलं आहे मी थोडासा चाट मसाला किंवा ब्लॅक पेपर घालून, थोडंसं मीठ. असे सॉल्टी आपले मस्त वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बनले जातात. आणि दुसऱ्या थोड्यामध्ये ना थोडंसं पेरी पेरी तयार मसाल्याचा वापरला होता मी आणि मिक्स करून या ठिकाणी मस्त असे आपले कुरकुरीत फ्राईज किंवा क्रंची आलू स्टिक बोलूया, अगदी झटपट असे बनून तयार होतात. तर आता थंडीच्या दिवसामध्ये बटाटे चांगले भेटून जातात बाजारात आणि हे असे आपण फ्राईजनं बनवू शकतो. तर हे फ्राईज एकदा तळून ठेवले ना, फर्स्ट फ्राय जेव्हा आपण करतो ना तर ते तसे करून ठेवले म्हणजे खूप दिवस स्टोअर करता येतात आपल्याला. आणि आपल्याला जेव्हा ते खायचे असतात ना तेव्हा ते पुन्हा थोडेसे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून खायला आपण घेऊ शकतो. तर अगदी घरच्या घरी असे बनवू शकतो आपण. पाहू शकता मस्त असे आपले बनले गेलेत. एक सॉल्टेड आणि कलरही खूपच सुंदर, वरून कुरकुरीत आणि आतून ना सॉफ्ट असे बनले होते. यासाठी हे स्टिक न खूप जास्त पातळ असे न करता थोडेसे जाड असे लांब ठेवायचे आणि मस्त असे आपले या ठिकाणी क्रंची क्रिस्पी फ्राईज तयार आहेत. या पद्धतीने नाही साधी सोपी
रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली लाईक करा. सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.